नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयात जगाच्या पाठीवरील आमच्या विशेष बुलेटिनमध्ये. सर्व यूएस लष्करी सेवांनी आता शिस्तभंगाची कारवाई करायला सुरुवात केली आहे. ज्या सैन्यातल्या कर्मचाऱ्यांना अनिवार्य कोरोना व्हायरस लस घेण्यास नकार दिलाय अशा 20,000 लसीकरण न केलेल्या सैनिकांना सेवेतून काढून टाकण्याचा इशारा दिलाय. लस नाकारल्याबद्दल सैन्यातून बाहेर काढलं जाणं हे फार क्वचितच घडलंय, परंतु सेवा सदस्यांवरती आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल अशा प्रकारची कारवाई केली जाऊ शकते. वायुसेनेनं लस ऑर्डर नाकारल्याबद्दल आतापर्यंत 27 एअरमन्सवर कारवाई केली आहे. न्यूयॉर्कमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये झपाट्यानं होणारी वाढ आणि ओमायक्रॉन प्रकाराच्या वाढत्या प्रसाराचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यूयॉर्क शहराचे अधिकारी 10 लाख मास्क आणि 5 लाख घरगुती चाचण्यांचे किट वितरित करतील असं महापौर बिल डी ब्लासिओ यांनी सांगितलं. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हा एक व्यापक योजनेचा भाग आहे. फेडरल आरोग्य अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या प्रदेशात सुमारे 13% नागरिक बाधित आहेत आणि विषाणूचा प्रसार जलद गतीनं होतोय, त्यामुळे उपाययोजना सुद्धा जलद गतीनं करण्याची गरज आहे असं महापौर म्हणाले. ओरेगॉनमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला. इथे 3 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर रुग्णालयात 1200 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस दुप्पट होण्याचा अंदाज आहे आणि गव्हर्नमेंट केट ब्राउन यांनी नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन सुद्धा केलंय. राज्यात ओमायक्रॉन प्रकाराची पहिली पुष्टी झालेली प्रकरणं आता दिसू लागलेली आहेत. दरम्यान संकट आल्यास संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती ब्राउन यांनी दिली. पुढच्या महिन्याभरात अधिक काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. इंग्लंडमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढतोय. कोरोनाचा सामना करण्यासाठी तयार असल्याचं इथल्या डॉक्टरांनी सांगितलं. ओमायक्रॉनचं संकट वाढत असून संक्रमण देशभर पसरतंय, त्यामुळे इथल्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. ही वादळापूर्वीची शांतता असल्याचं अतिदक्षता सल्लागार डॉक्टर समीर गोपाल यांनी सांगितलं. इथल्या रुग्णांमध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याचं निदर्शनास आलंय. बोलिव्हियातील आंतरराष्ट्रीय प्रवास 2019 मधील पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत किमान 2/3 घसरलाय किंवा घटलाय, ज्यामुळे टूर गाईड मोठ्या संकटात आहेत. 2019 मध्ये सुमारे 1.2 दशलक्ष परदेशी पर्यटकांनी दक्षिण अमेरिकन राष्ट्राला भेट दिली आणि जगभरातील महामारीच्या वर्षात केवळ 200 ते 400 पर्यटकच आलेत. हे केवळ बोलिव्हियन सरकारच्या निर्बंधांमुळेच नाही, तर इतर देशांच्या सीमा बंद करण्यापासून किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी असलेल्या निर्बंधांमुळे, असं बोलिव्हियाचे पर्यटन उपमंत्री एलियाना अँपिरो यांनी सांगितलं. बोलिव्हियन राजधानीतील सर्व पर्यटन स्थळं, देशभरातील इतर पर्यटन स्थळं विदेशी पर्यटकांपासून वंचित आहेत. आजपर्यंत बोलिव्हियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 57.55% बोलिव्हियन नागरिकांना किमान लसीचा 1 डोस मिळालेला आहे. ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा सामना करण्यासाठी जर्मनीत बूस्टर डोस लसीकरण मोहिमेची तयारी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री कार्ल लॉटरबॅच यांनी मंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर ही घोषणा केली आहे. जर्मनीत बुधवारी 1.5 दशलक्ष लसीचा साठा आणण्यात आला आणि लसीकरण मोहिमेला पुन्हा गती आल्यानं गेल्या आठवड्यात दररोज सरासरी 9 लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलंय. जर्मनीच्या 83 दशलक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात ज्यांचं पूर्णपणे लसीकरण केलं गेलंय ते आता 70% लोक आहेत आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी 75% किमान लक्ष्य ठेवलेलं होतं, ते पूर्ण न होऊ शकल्यानं ते समाधानी नाहीत. कोविड-19 प्रकरणांमध्ये झपाट्यानं वाढ होते. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे न्यूयॉर्कमध्ये चाचणी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात. आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंटच्या फारच कमी प्रकरणांची नोंद झाली. न्यूयॉर्क राज्यात विषाणूची सुमारे 18,300 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आणि गेल्या आठवड्याभरात 83,000 कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ झाल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. फ्रान्समध्ये ओमायक्रॉनची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी जास्तीत जास्त लसीकरण करण्यावरती भर देण्याचं आवाहन केलं. आता सुट्ट्यांमध्ये विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं नवीन वर्षाच्या फटाक्यांच्या प्रदर्शनावरती सुद्धा बंदी घातली आहे. तसंच मोठे मेळावे टाळण्याचं आवाहन केलेलं आहे. ख्रिसमसमध्ये एकत्र जमणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचं आवाहन केलंय. संपूर्ण फ्रान्समध्ये कोविडची प्रकरणं वाढत असताना फ्रान्सच्या ट्रॅक सायकलस्वारांच्या राष्ट्रीय संघासाठी ऑलिम्पिक प्रशिक्षण ठिकाणी पुन्हा एकदा सामूहिक लसीकरण केंद्र सक्रिय करण्यात आले.
हे फ्रान्समधील सगळ्यात मोठं लसीकरण केंद्र आहे। या ठिकाणी एकाच वेळी 3 ते 5,000 नागरिकांना लस देण्याची सोय करण्यात आली आहे। त्यात ख्रिसमससाठी 1 आठवडा शिल्लक असल्यानं लसीकरण मोहीम वेगानं राबवली जाते। कोविड-19 प्रकरणांमध्ये झपाट्यानं वाढ होत असताना न्यूयॉर्क शहरात कोविड-19 चाचण्यांसाठी लांबच लांब रांगा लागल्यात। शहरात आतापर्यंत ओमायक्रॉन प्रकाराच्या काही प्रकरणांची पुष्टी झाली आहे, परंतु फेडरल आरोग्य अधिकारी असा अंदाज लावतायत की न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या ठिकाणी समाविष्ट असलेल्या प्रदेशातील सुमारे 13% प्रकरणं रुग्णांची या विषाणूची आहेत। कोरोनाच्या संकटामुळे अनेक व्यवसाय बंद करावे लागलेत, पण निर्बंध जसे शिथिल होत आहेत तसे व्यवसाय पुन्हा एकदा सुरू होताना दिसत आहेत। त्यातच पुन्हा एकदा जोहान्सबर्गच्या उत्तरी उपनगरामध्ये सलून चालवणाऱ्या नेली परमन यांनी त्यांचा सलून व्यवसाय सुरू केलाय। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना सलूनमधील वेगवेगळ्या सेवांचे दर कमी करावे लागलेत। त्यात ओमायक्रॉनच्या संकटामुळे परिस्थिती बिकट बनली असं असतानाही ते आवश्यक ती काळजी घेत काम करतायत। तालिबान्यांचं सरकार अफगाणिस्तानमधील आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे आणि अफगाणिस्तानमधील बहुतांश वॉर्ड कोविड-19 रुग्णांनी भरून गेलेत। त्यात हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या काही महिन्यांपासून पगार झालेले नाहीत, तरी देखील वैद्यकीय अधिकारी उपचार करण्यासाठी सज्ज आहेत। काबूलच्या अफगाण जपान कम्युनिकेबल डिसीज हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरस रुग्णांसाठी ऑक्सिजन तयार करण्यासाठी आवश्यक असलेलं डिझेल इंधन संपलंय आणि हॉस्पिटलमध्ये डझनभर आवश्यक औषधांचा सुद्धा अभाव आहे। फ्रान्सला जाणाऱ्या गाड्यांसाठी लंडनमध्ये रांगा लागल्याचं दिसतंय। यूकेमधील प्रवाशांवरील नवीन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू होण्याच्या आधी काही तास ही रांग लागली। दरम्यान ब्रिटिश नागरिकांना कारण नसताना फ्रान्समध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे। या सर्व प्रवाशांना प्रवास करण्यासाठी कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आणि विलगीकरणामध्ये राहणं बंधनकारक असणार आहे। ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा विस्फोट झाला असून 93,000 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। मंगळवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान एक मोठा कोळी या वक्त्याच्या पायावरती रेंगाळल्यानंतर पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या अनेकांचं लक्ष त्यानं वेधून घेतलं। क्वीन्सलँडचे आरोग्य मंत्री येवेट डीथ ब्रिस्बेनमध्ये दररोज कोविड-19 अपडेट देत होत्या रोजच्याप्रमाणे, तेव्हा त्यांना प्रेक्षकांमधील कोणीतरी त्यांच्या अंगावरती शिकारी कोळी असल्याचं दाखवून दिलं आणि डीथ यांना कोळी आवडत नाही। त्यांनी तो कोळी निघेपर्यंत आपलं बोलणं काही सेकंद थांबवलं आणि हा स्पायडर दूर रेंगाळताना दिसल्यानंतर डीथनं तिच्या उर्वरित न्यूज कॉन्फरन्सला विना व्यत्यय पुढे नेलं। यूएसमध्ये अपहरण झालेल्या 12 जणांची 2 महिन्यांनंतर सुटका करण्यात आली। यामध्ये 10 महिन्यांचं बाळ, त्याच्यासह 3 वर्ष आणि 6 वर्षांच्या मुलांची सुटका करण्यात आली आहे। एकूण 8 जणांची सुटका झाली आहे। खंडणीसाठी यांचं अपहरण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। यूएसमध्ये धान्य कारखान्याच्या कामगारांसोबत एक नवीन तात्पुरता करार केला गेला आहे। त्यामुळे आता 5 ऑक्टोबरपासून संप सुरू झालेला आहे, तो मागे घेण्यात आलाय। दरम्यान कंत्राटी मतदानाचा निकाल मंगळवारी जाहीर होण्याची अपेक्षा आहे। नवीन 5 वर्षांच्या कराराच्या तपशिलांवर गुरुवारी केंद्रीय अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला। यावेळी 80 तासांपेक्षा जास्त काम करतात आणि मात्र त्याचा मोबदला मिळत नसल्याचा आरोप केला गेलाय। सेनेगलच्या राजधानीमध्ये शुक्रवारी शेकडो निदर्शकांनी निदर्शनं केली आणि सरकारवरती विरोधी व्यक्तींना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप केला। सेनेगल हा आफ्रिकेतील लोकशाहीचा बालेकिल्ला आहे आणि पश्चिम आफ्रिकेतील मुत्सद्देगिरीच्या मुद्द्यांवर एक प्रादेशिक नेता मानला जातो आणि आंदोलकांनी कार्यकर्त्यांच्या प्रमुख सदस्याच्या सुटकेची मागणी केली। एम्बिसाना सेक ज्याला त्याचं उर्फ किलिफ्यू या नावाने ओळखलं जातं, त्याला व्हिसा तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। तर या वर्षाच्या सुरुवातीला विरोधी राजकारणी उस्माने सोनकोवर या बलात्काराचा आरोप झाल्यानंतर संपूर्ण सेनेगलमध्ये निदर्शनं सुरू आहेत। न्यूयॉर्कमधल्या एका अपार्टमेंटमध्ये आगीतून बचावल्यानंतर 2 मुलांची प्रकृती स्थिर आहे। यामध्ये एक 18 वर्षांची मुलगी आणि एक 13 वर्षांचा मुलगा आहे। NYPDच्या म्हणण्यानुसार न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटनच्या खालच्या पूर्वेकडील एका अपार्टमेंटमध्ये गुरुवारी आग लागली होती आणि या दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला। एका 46 वर्षीय महिलेला सुद्धा वाचवण्यात यश आलंय। आता ही आग कशामुळे लागली याचा तपास केला जातोय।
फ्रेंच अर्थमंत्री ब्रुनो ले मायरे यांनी एप्रिलच्या अध्यक्षीय मतदानापूर्वी विकासाला चालना देण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित ठेवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची संभाव्य पुनर्निवड अत्यंत महत्त्वाची असल्याचं म्हटलंय. मॅक्रॉन यांनी अद्याप औपचारिकपणे त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. युनायटेड स्टेट्सच्या 2 दिवसांच्या भेटीदरम्यान असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ले मायर म्हणाले, मला वाटते की इमॅन्युएल मॅक्रॉन यांची पुन्हा निवड होणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या देशाला सातत्य आणि स्थिरता आवश्यक आहे. प्रचंड बर्फवृष्टी आणि चक्रीवादळामुळे अमेरिकेच्या वेस्ट कोस्टवर हाहाकार माजलाय. कॅलिफोर्निया आणि ऑरेगॉनला जोडणारा आंतरराष्ट्रीय महामार्ग बंद झालाय. रेडिंगमधून इंटरस्टेट 5 हा महामार्ग बुधवारी दुपारपासून गुरुवारपर्यंत बंद होता आणि हवामानाचा अंदाज घेऊनच महामार्ग पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेतला जाईल. रेडिंग सॅन फ्रान्सिस्कोच्या उत्तरेस सुमारे 200 मैलावरती आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेतोय. ब्रेक नंतर इतरही आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयात. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी. स्पेनच्या ला पाल्मा बेटावरचा ज्वालामुखी उद्रेक बंद झाला अशी आशा इथल्या रहिवाशांना आहे. 3 महिन्यांपासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत असल्यामुळे रोज स्फोट, भूकंप आणि धोकादायक वायू राख पसरलेली होती. 36 तासांपासून या परिसरात कोणताही उद्रेक न झाल्यानं हा ज्वालामुखी शांत होण्याची लक्षणं असल्याचं भूगर्भ वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. आणि यासोबतच जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.